याच्यातनं आमचा टॅक्स, आमचा म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा टॅक्स एक्साईज पण बुडते आणि खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडं त्या विभागाचे कमिशनर यांनी लक्ष घातलेलं आहे. मी त्यांना पूर्ण फ्री हँड दिलेला आहे आणि म्हणलं कुठलाही हस्तक्षेप कुणाचा होऊन द्यायचा नाही, कुणाचाही सापडलं तर ऍक्शन घ्यायची. ही सत्ता पालिकेची गावाला त्याच्यामध्ये द्या, कारण पाणी आलं तर बारामतीला सांगत जाणार का असं काही कारण म्हणताय गाववाला आणि बारामतीचं काय ही सत्ता पालिकेची गावाला त्याच्यामध्ये द्या, पाणी जर नाही आलं तर बारामतीला सांगत जाणार का? अरे कशाला बारामतीला जायचंय? कुठेही जरी मी असलो तरी साधा अजितनं, योगेशनी, तुषारनी, विलासनी, अण्णांनी फोन उचलला तरी लगेच जाऊ दे. मी बोलायला आहे म्हणून ते सगळे माझ्या पाठीशी आहेत, काळजी करू. यांनी तो पिक्चर बघितलेला नसेल, मी बघितलंय ते मी बोललो. मी सिनेमा बघितल्यावर सांगतो तर योग्य बोललाय का अयोग्य. काय आता आमचं तेवढ्या दोन करता जरा तुटत होतं, मला तुटून द्यायचं नव्हतं म्हणून मैत्री पूर्ण. एक प्रश्न असा होता की आपण म्हणलं की पिंपरी चिंचवडला नळाद्वारे पाणी मिळेल आणि 24 तास मिळेल. 24 तास नाही, दररोज पाणी मिळेल, दररोज पाणी मिळेल. माझ्या नावावर काही खपू नका, मी सगळं टेप झाले. दररोज पाणी मिळेल, पण पिंपरी चिंचवडला जे पाणी मिळतं ते ज्या पावना धरणावरती आहे त्या धरणामध्ये जे धरणग्रस्त आहे त्यापैकी आता फक्त मी जे माझ्या अधिकाऱ्यांना माहिती घेतली त्यामध्ये फक्त 1965 पासून 2025 पर्यंत फक्त 67 लोकांना महानगरपालिकेने कामाला लावलेलं आहे. या व्यतिरिक्त फक्त 350 लोकांचं पुनर्वसन झालंय. ते उर्वरित पुनर्वसन कधी होणार आणि तिथला त्यांची 3 पिढ्या वाया गेल्या, आता त्यांना नोकरीला वगैरे लागेल का नाही लागणार? मी त्यामध्ये प्रेसमध्ये मगाशी सांगितलं, हा मुद्दा वेगळा आहे. मी मगाशी असं सांगितलं की तिथले लोकप्रतिनिधी सुनील शेळके साहेब जे दुसऱ्यांदा लाख मतांनी निवडून आलेले आहेत, त्यांना विश्वासात घेऊ, तिथल्या जनतेचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आणि त्याच्यातनं जो काही योग्य मार्ग काढायचा आहे तो त्या ठिकाणी करू असं सांगितलं. लोकप्रतिनिधींनी एक आपल्या पक्षाचा संचालक आहे, गेले 15 वर्ष संचालक आहे, त्यांच्याच मुलाला तिथं डॅमवरती कॉन्ट्रॅक्टवर नोकरी लावल्या. सर्वसामान्य लोकांना तिथे मुलांना नोकरीला लावण्याचा ते विचारच करत नाही. असं हा पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरचा प्रश्न आहे. मी आता पिंपरी चिंचवड शहराच्या बद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तरी देखील मी ते पण इकडं प्रचार करताय. मी सांगेन की एका पत्रकार मित्रांनी असा प्रश्न विचारलेला, वस्तुस्थिती काय? मतदान शांततेने, संयमाने, कुठलाही दडपशाही न होता झालं पाहिजे आणि ते करण्याच्या करता कुठेही आपण म्हणजे जे काही निवडणूक आयोगाला त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतील ते त्यांनी घ्यावेत आणि आपली जी परंपरा आहे शांततेच्या मार्गाची ती इतर राबवावी. नाही ठीक आहे, त्यांनी स्वतःचा प्रचारच करायचा बंद केले तर काय घेऊन बसलं? नाही ते आपल्यासोबत बरोबर, मग तेच म्हणतोय, त्यांनी त्याचा स्वतःचा प्रचार करायचं बंद केलं याचा अर्थ तो त्याच्यातनं त्याचं नाव राहणार, पण तो त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि तो प्रचार पण करतोय. कोरोनामध्ये आवश्यक केले दत्ताकाच्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं, आवश्यकच्या मुलाला तिकीट नाही दिलं. 1 2 पूर्ण निवडणुकीत तुम्ही एकही मुस्लिम उमेदवार दिलं नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही आझमबाईच्या मुलालाच तिकीट देत होतो. मी त्यांना सांगितलेलं पण होतं, तो तयार पण झाला होता, परंतु तिथं चौथा उमेदवार ज्या ताकदीचा पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही
त्याच्यावर तिथं बाबर उमेदवार ठरले होते, अजमाईचा मुलगा उमेदवार ठरला होता, अजून एक उमेदवार ठरला होता, पण एक शेड्यूल कास्टची महिला उमेदवार आम्हाला पाहिजे होती. ती आम्हाला मिळाली, चांगली ताकदीची न मिळाल्यामुळं मग त्यांनी उभं राहायचं रद्द केलं. लास्ट क्षणाला झालं. दादा 16 तारखेला राष्ट्रवादीचे 60 उमेदवार निवडून आले आणि 5 कमी पडले तर तुम्ही भाजपची साथ घेणार आहे. कोण? तुमचे 60 उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीचे एकत्र आणि तुम्हाला 5 नगरसेवक कमी पडले तर भाजपची साथ घेणार नाही नाही, एक मिनिट मला एक सांगा. 128 जागा आहेत ना, 128. आत्ता फाईट कुणात आहे? फाईट कुणात आहे? 2 एनसीपी आणि भाजप. म्हणजे कुणाला तरी निम्म्याच्या पेक्षा जास्त जागा मिळणार ना. मग माझा दावा आहे, जो मी आता हमी पत्र दिलेलं आहे, मी जे काही सांगतोय, जनता आमच्या पाठीशी उभी राहील.